मी सुहास जोशी। आज प्रियांका आमच्या कार्यशाळेला भेटले। तर आज मी एका गणपती शाळेत आले, देवगडमधील एका गणपती शाळेत आले आणि त्या गणपती शाळेत मी गणपती रंगवायला BScला असताना मी इकडे येऊन गेलेली आहे। असंच आवड म्हणून मी यायचे। तर ती गणपती शाळा मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला तर बघूया। तर ही गणपती शाळा देवगडमध्ये कॉलेज रोड पासून आत थोड्याच अंतरावर आहे। त्यामुळे या गणपती शाळेत आम्ही गणपती रंगवण्याचा पहिला अनुभव घेतला। BScला असताना कॉलेज लवकर सुटल्यावर दुपारी आम्ही या शाळेत यायचो, गणपती रंगवायचो आणि संध्याकाळी घरी जायचो। आज 5-6 वर्षांनी या गणपती शाळेत पुन्हा आले, पण सगळं काही जसंच्या तसं आहे। तर ही गणपती शाळा खूप मस्त आहे। खूप सुंदर गणपतीच्या मूर्ती रंगवल्या आहेत। मला तर खूप बघून भारी वाटतंय। आणि इथे आता थोड्याच वेळात जे धोतर वगैरे नेसवणार आहेत ते काम चालू होणार आहे आणि डायमंडचं सुद्धा वर्क आहे। तसंच फेटा वगैरे बांधायचं ते सुद्धा चालू होणार आहे। ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तोच आनंद, तीच शांतता इथे अनुभवायला मिळते। आपल्यातील आर्टिस्ट इथे आल्यावर जागा होतो, म्हणून मला पण मूर्ती रंगवण्याचा मोह आवरला नाही। आता फक्त मोजून 2-3 दिवस उरलेत, त्यामुळे सगळे बाप्पा तयार होत आहेत आपल्या घरी येण्यासाठी। गणपती रंगवायच्या कामाने आता वेग धरलाय। गणपतीच्या भव्य दिव्य मूर्त्या वेगवेगळ्या रूपात बघायला मिळतात आपल्याला। तर हे सगळे गणपती 7 सप्टेंबरला वेगवेगळ्या दिवसांसाठी घरात विराजमान होणार आहेत। 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 10 दिवस, तर काही जणांकडे 21 दिवसांसाठी। मोदक प्रिय तू मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता। महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आदिश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका। हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका, सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका। महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका। हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन। आणि हे अजून रंगवायचे आहेत।
आणि इकडे हा फेटा बांधून तयार आहे बघा. आणि इकडे बाहेरच्या बाजूला गणपती मूर्ती बनवण्याचं इतर काम चालू आहे. तुम्ही बघू शकता खूप मेहनतीने हे अनुभवी कलाकार दरवर्षी हे काम करत असतात. त्यांनी ही कला जुन्या कलाकारांकडून शिकून घेतलेली आहे. तर इथे बॉडी कलर, वॉर्निशिंग, मॅट फिनिश आणि इतर साच्यापासून वर्क केलं जातं. तसंच इथे सरस्वतीच्या मूर्त्यांचंही ऑर्डर्स घेतल्या जातात. त्यामुळे वर्षभर काम हे चालूच असतं. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुता विनायका तू, दैवत अमुता विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. सुख करता तू दुख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनार्थे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. या काही गणपतीच्या मूर्त्या ड्राय होण्यासाठी बाहेर ठेवलेल्या आहेत. साच्यातून नुकत्याच काढल्यात आणि पाऊस पण आहे, त्यामुळे पावसाचं वातावरण असल्यामुळे ते अजून व्यवस्थित ड्राय नाही झाल्यात. त्यामुळे आता त्यांना बाहेर ठेवलेलं आहे. नमस्कार, मी सुहास जोशी. आज प्रियांका आमच्या कार्यशाळेला भेट द्यायला आली आणि तिने सर्व
गणेश मूर्तींबद्दल माहिती घेतली. हा गणेश मूर्तिकला असा आहे की छंद आहे, लहानपणापासून एक छंद असतो. म्हणजे शाळेत जाताना गणेश मूर्ती कार्यशाळा कुठे दिसल्या तर तासनतास तिथे वाकून बघायचं आणि मग त्या आवडीतनाच ते कुठेतरी आपण पण गणपती बनवायचे. त्यावेळेला आपल्याला माहिती नसतं की याचा व्यवसाय कसा असतो, यातनं पैसे कसे मिळणार. पण आवड असेल ना तर त्या छंदाचं रूपांतर सुद्धा एका व्यवसायामध्ये होऊ शकतं. आज मला माझं सरस्वती कला मंदिर आहे, त्याला 38 वर्ष झाली. 38वा गणेशोत्सव आज आम्ही हा साजरा करतो. तर त्याच्यामध्ये करिअरच्या पण संधी आहेत, हेच मला सांगून द्यायचं आहे लोकांना. माझ्याबरोबर माझे 2 भाऊ आहेत, हेमंत आणि धर्मेंद्र. ते सुद्धा गेली 38 वर्ष माझ्यासोबत काम करत आहेत. म्हणजे मी एकटाच नाही, तर माझ्याबरोबर ते 2 भाऊसुद्धा त्यांचं कुटुंब या व्यवसायावर सांभाळत आहेत. तर करिअरच्या संधी आहेत. आज मूर्तिकला आपल्या कोकणातून हळूहळू लोक पावत चाललेली आहे, कारण काय आता रेडीमेडचा सध्या जमाना आहे. त्यामुळे कसं गणपती वगैरे सगळं आता तयार मिळतात, त्यामुळे मुद्दाम बनवायला कोण जात नाही. तर करिअरच्या त्याच्यामध्ये संधी आहे. ज्यांना कोणाला मूर्तिकलेची आवड असेल त्यांनी अवश्य या व्यवसायामध्ये पडावं असंच मला वाटतं. धन्यवाद. जोशी काकांबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे. ते एक उत्तम आर्टिस्ट आहेत. या गणपती शाळेत त्यांनी फक्त हुबेहूब गणपती मूर्त्या घडवल्या नाहीत, तर त्यासोबतच आपल्या कलेतून वूड एनग्रेव्हिंग, ॲक्रेलिक एनग्रेव्हिंग, ट्रॉफीज, शुगर बॉक्स तसेच आर्टिकल गिफ्टसुद्धा बनवले. आणि त्यांनी बनवलेली ही आर्टिकल गिफ्ट्स स्कॉटलंडमध्ये सुद्धा पाठवली होती. म्हणजे त्यांची कला ही फक्त देवगड मर्यादित नाहीये, तर 7 समुद्रापार जाऊन पोहोचली आहे. त्यांनी 1987 मध्ये सरस्वती कला मंदिरची स्थापना केली होती, पण कला क्षेत्रात होत असलेले बदल त्यांनी स्वीकारले, म्हणून त्यांच्या कलाकृतींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. सुंदर मूर्ती रंगवली आहे, तुम्ही बघू शकता. मूर्तीचं रंगकाम वगैरे पण भारी केलं आहे. मला तर खूप आवडली ही. आणि अजून पण आहेत भरपूरशा अशा मस्त आहेत एकदमच. तर आता आपण रंगवलेले गणपती बघूया. दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका, राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, 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 हे गजानन. 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 . 。 。 . 。 。 . 。 . 。 . 。 . 。 。 . 。 。 . 。 。 . 。 . 。 . 。 .
कस्टमर्सच्या ऑर्डरनुसार गणपती बनवलेत. वॉर्निशिंगवाले सांगतात काही जण, तर काहींना असाच मॅट फिनिशवाला लागतो. मॅट फिनिशचा सध्या ट्रेंड आहे, कारण त्यात जिवंतपणा दिसून येतो. आणि हा मगाशी अर्धा राहिलेला तो रंगवून पूर्ण झाला आहे, मस्तच झाला एकदम. आणि हा फेटावाला जो आहे तो त्याचं अजून थोडं काम आहे, डोळे वगैरे बनवायचे. तोपर्यंत आपण फेट्याचं काम बघूया. आणि इकडे फेटा बांधायचं काम चालू आहे. चला तर बघूया फेटा कसा बांधला जातो. दैवत अमुचा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन विनायका हे गजानन हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनार्थे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. खूप सुंदर काम केलं आहे. या फेटा आणि धोतर आणि शेलामुळे बाप्पांना मराठमोळा लूक मिळाला आहे, भारीच. ही गणपतीची मूर्ती पण खूपच सुंदर आहे, कारण याचं धोतर वेल्वेट कलरमध्ये आहे आणि फेटा पण युनिक आहे. आता या गणपतीच्या मूर्तीत सौंदर्यात अजून भर पडणार आहे, कारण याला डायमंडचं वर्क केलं जाणार आहे. चला तर बघूया डायमंड वगैरे लावून ही मूर्ती कशी दिसते. जगाचा तारणहार तू या विश्वाचा पालनहार तू मोदक प्रिय तू मंगलदाता भक्तांची कामना पुरविता महाद्वार या नगरीचा तू महाद्वार या नगरीचा तू दैवत अमुचा विनायका दैवत अमुचा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका सर्वजनार्थे प्रिय दैवत बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका विनायका तू राजा विनायका राजा विनायका तू राजा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे
देवाधीश्वर तू परमेश्वर. फायनली डायमंड लेस वगैरे लावून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम श्रीमंत लुक, अप्रतिम सौंदर्य. तर गणपती रंगवण्याचा अनुभव खूप भारी असतो, त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी आयुष्यात गणपती रंगवलाच पाहिजे. त्याच्यातून आपल्याला खूप आनंद मिळत असतो, त्यामुळे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा. मी विचार करते कोणाचा असेल हा गणपती. खरंच किती सुंदर सुंदर मूर्ती घडवतात ही कलाकार लोक. छान छान रंगवलेत त्यांनी. तर बाप्पा आपल्या घरी येण्यासाठी खूप कष्ट घेतात, खूप त्यांना काय काय सोसावं लागतं आणि नंतर मग ते येतात, असं डायरेक्ट येत नाही. तर त्यांना पण खूप खडतर प्रवासातून जावं लागतं, तेव्हा कुठे त्यांना जो मान आहे तो मिळतो. आपल्या घरात येतात ते आणि आपण त्याचे लाड करतो. तर बेसिक कलर वगैरे आहे ते द्यायचं मी करते, पण अजून एवढं जास्त मी शिकले नाही आहे त्यात. तर मला धोतर आणि फेटा वगैरे नेसणं त्याची आवड आहे, पण ते काही शिकता येईल असं वाटत नाही. पण यूट्यूबवर वगैरे व्हिडिओज बघून आपण नक्की ट्राय करू शकतो. जर मला संधी मिळाली तशी तर मी ते सुद्धा करीन. तर तुम्ही असं कधी गणपती वगैरे रंगवलात का ते मला नक्की सांगा, कमेंट करून मला कळवा. आणि तुमचे काय अनुभव आहेत त्याच्याबद्दलचे, तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्लॉग कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. यूट्यूबवरील आमच्या ड्रीमर इन देवगड चॅनलला सबस्क्राईब करा. ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचावे म्हणून बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका.